बाबा नाही म्हणत व्हॅनिला आईस्क्रीम बासुंदी, हो की नाही बाबा? हो मग तुझा बाबा काही म्हणू शकतो, पण सगळे तुम्ही छान दिसताय. गुलाबी बगळे. बगळा पांढरा असतो, प्राणी म्हटलेलं चालतं वाटतं. बाई गो, काय सुरू बोलते हा? अरे वा, आज एकदमच परफेक्ट मॅच झाला आपला फॅमिली ड्रेस कोड. ड्रेस कोड म्हणजे सगळे एका रंगाचे कपडे? कुहू, तू आजीला सांगितलं नाहीस का काय ते? का नुसतं स्वतःचं कौतुकच करून घेतेस? सांगते. तुला आठवतं तू आणि आबा ग्रँड पेरेंट्स डे साठी आला होतात? तसंच आहे, आणि आज फॅमिली डे म्हणून पॅरेंट्स पाहिजेत. आणि प्रत्येक फॅमिलीला वेगवेगळे ड्रेस कोड आहेत. आणि आज आम्हाला गिफ्ट देणार आणि आमचे पिक्चर पण काढणार. काय काय एक नवीन नवीन कल्पना काढतात. चला निघायला हवं, उशीर होईल, ट्रॅफिक लागेल. हो हो, जाऊन शूज घाल तुझे. आई, आम्ही जाऊन येतो. एक मिनिट. ताराचा फोन? हा बोल तारा. काय? अगं पण आज हे सगळं स्केड्यूल मध्ये नव्हतं ना? हो, आणि आपण फायनल राऊंडच्या वेन्यूवरच भेटणार होतो सगळे. आई प्लीज, तू कुठे जायचं नाहीस, तू मला हवी आहेस. तू थांब, तिला बोलू दे ना फोनवर. तारा ऐक ना, मी आज माझ्या मुलीच्या शाळेत जाऊन आले तर चालेल का ग? तारा दीदी, मला आई हवी आहे, तू तिला सुट्टी दे. ओके, मी येते. आई तू का ओके म्हणालीस? तुला माझ्या शाळेत यायचंय. काय बोलले ते? कशाला फोन केलेला? स्प्रिंगडेलच्या ऑफिसमध्ये ठाकरे सरांनी अर्जंट मीटिंग बोलावली आणि एकही पार्टिसिपेंट जर तिथे नसला तर मीटिंग कॅन्सल होईल. मला जावं लागेल. पण आधी तू शाळेत चल, मला काही माहित नाही. कुहू अगं, हो, आईच्या सरांनी मीटिंगला बोलवलंय ना तिला. आपण कसे एक्झाम असले की शाळेत जातो, मग तिला नको का ग जायला? नाही, आज तिकडे सगळ्यांचे आई बाबा येणार आहेत, दिदू पण येणार आहेत, आणि माझीच आई नाही, आणि मला फोटो पण काढायला मिळणार नाही. कुहू नको ना रडू बाळा. ऐक ना माझं, हे बघ, आपण उद्या फॅमिली फोटो काढूया का? उद्या तुझं कॉम्पिटिशन आहे, आणि तू मला प्रॉमिस केलेलंस की तू आज येणार माझ्यासोबत. ये नाही प्लीज, तू ये अर्धा. हो, हे बघ काय दाखवते, रडू नको. बाबा सांग. लेकरू काय करेल, आईच वाटायला येत नाही तिच्या. कल हमारा ग्रैंड फिनाले और हमारी कंपनी के कुछ रूल्स हैं, जिसमें से एक रूल ये भी है कि किसी भी कंटेस्टेंट के रिलेशन का कोई भी इंसान हमारी कंपनी का हिस्सा नहीं हो सकता, और अगर ऐसा होता है तो उस पर्टिकुलर कंटेस्टेंट को इस कंपटीशन से बाहर जाना होगा. आप लोग तो जानते ही हैं कि शिल्पी मात्रे अब हमारी कंपटीशन में जज है, और इसलिए अश्विनी वाघमारे को ये कंपटीशन छोड़कर जाना होगा. म्हणजे अश्विनीला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल? आई नो ये टफ डिसीजन है, पर ये हमें करना पड़ेगा. अवा सर, पण हे बरोबर नाही. आ गलत बात छे पी. लेकिन ये रूल्स है, मैं रूल्स ब्रेक नहीं कर सकता. अश्विनी, तुम कुछ कहना चाहती हो? तारा, इस बात से रिलेटेड सारे पेपर वर्क्स रेडी करो, और प्रेस को भी बता दो कि अब हमारी कंपटीशन में 12 नहीं 11 कंटेस्टेंट्स हैं. येस एपी.
तुम्ही इथे? तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून म्हटलं तुझ्या लाडक्या आणि महत्वाच्या ठिकाणी जाऊन बोलूया. काय झालंय? ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून पावलो पावली तुम्हाला जाणीव करून दिली आहे की मी महत्वाचा नाहीये तुझ्यासाठी. ही स्पर्धा जास्त महत्वाची. मला कळून चुकलंय की तुला माझी गरज नाहीये आता, म्हणून माझं तुझ्या आयुष्यातून निघून जाणंच बरोबर राहील. मला तुझ्या वाटेतला अडसर नाही व्हायचं. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. काय? उघड बघ. तुला तर तुझ्या इच्छेविरुद्ध या स्पर्धेतनं बाहेर काढत होते. शिल्पी माझी बहीण आहे, पण मी आता तुझा नवरा नाहीये. सो टेक्निकली तुझं आणि शिल्पीचं आता काहीच नातं नाहीये, राईट एपी? सो आता आय गेस तू या स्पर्धेत आणि या फिनालेमध्ये भाग घेऊ शकतेस. बघ अश्विनी, याला म्हणतात खरं प्रेम. तुझ्या आयुष्यात न जाता जाता सुद्धा तुला मदत करूनच जातोय. एन्जॉय युअर कॉम्पिटिशन. गुड लक फॉर युअर फिनाले. अँड फायनली गुड बाय. आय एम प्राऊड ऑफ यू बाबा. तुम्ही आईला कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता यावा म्हणून चक्क तिकडे जाऊन दिवस पेपर देऊन आलात. यात अर्ध डोकं तुझ्या मामाचं आहे. श्रेयस, पण तो अश्विनीला विश्वासात घेऊन सगळं सविस्तर सांगायला होतं. कसली रे गंमत? अगं गमतीसाठी नाही केलं मी आई हे. स्प्रिंगडेल वाल्यांना कळायला हवं की आम्ही आता नवरा बायको नाही आहोत म्हणून केलं. आणि आता अश्विनी येईलच, मग तिला सविस्तर सगळं समजावीन मी. हे सगळं भयंकर आहे. आपल्याच मुलींनी इतकं विचित्र सगळं काही करून ठेवलंय ना. मी शिल्पीशी नंतर बोलणार आहे. डोक्यात काहीतरी खूळ घेते आणि नको ते वागते. पण माझा विद्युतवर विश्वास आहे, तो काहीही अविचारीपणे करणार नाही. फोन का घेत नाहीये? आतापर्यंत यायला हवी होती घरी. मी एपी सरांना मगाशी विचारलं, ते म्हणाले निघालीये कंपनीच्या गाडीतून. अरे गेली कुठे? मी विद्युतला फोन करतो. हा विद्युत, अरे अश्विनी तिकडे आली का रे? अच्छा नाही का? नाही काही नाही, मी करतो नंतर फोन तुला. हो घरी नाही आली अजून. ठीक आहे. नाही तिकडेही नाही गेली. काय रे, काय झालं? आईचा फोन स्विच ऑफ येतोय. विद्युतचा फोन. हा विद्युत, काय? ठीक आहे मी लगेच येतो. हो आलोच. काय रे, काय झालं? आईच्या गाडीतनं अश्विनी येत होती. ती गाडी मध्येच रस्त्यात उभी आहे आणि गाडीत कोणी नाहीये. ड्रायव्हर पण गायब आहे आणि अश्विनी पण गायब आहे. हे आता आणखीन काय? असं कसं? काय रे, अश्विनीचा काही पत्ता लागला का? नाही आई. काय रे, काय झालं? श्रेयस, अरे नाही रे सापडली अजून. मला तर असं वाटतं की आपण पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे. ते बरोबर तपास करतील. एक काम कर, तू चल माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला. आपण तिकडे जाऊ. गाडीची चावी कुठे? हा याच्यात आहे का? हा बाईकची चावी. अरे बाईकची चावी कुठे आहे तुझ्या? अरे वेडा आहेस का तू जरा? नेहमी कुठे ठेवतो आपण किल्ली? तिकडून घे ना. अख्खा घर शोधतोयस. अरे हा सॉरी, माझा गोंधळ झालाय.
ते ज्या वस्तूची जागा जिथे असते तिथे सोडून आपण पूर्ण जगभर शोधत फिरत असतो, सेम तसं झालंय माझं. म्हणून माझा गोंधळ झाला. सॉरी. तू एक काम कर, तू आराम कर, मी आहे ना पोलीस स्टेशनला जातो. हा आलोच मी. ज्या वस्तूची जिथे जागा असते तिकडे आपण शोधत नाही आणि सगळ्या जगात शोधत फिरतो. आई, मला कळलंय अश्विनी कुठे. मी जाऊन येतो. अरे आता तू कुठे चाललास? आलोच आई, आलोच. ते बघ. काय ती निसटली? व्हॉट द हेल? आणि तुम्ही काय टाटा करत होता तिला? सेन्स. दादा जरा लवकर चला ना. विक्रम, एक्सक्यूज मी. काय झालं? काय झालं? ती निसटली. काय? हो. हे बघ विक्रम, काय वाटेल ते झालं तरी अश्विनी स्टेजवर जाता कामा नये. मी बघून घेत, तू आता जा. वॉचमन दादा, वॉचमन. दिस शुड बी आवर ग्रँड इव्हेंट गाईज. ओके, आज सगळं काही एकदम परफेक्ट झालं पाहिजे. लाईट्स कसे काय ऑफ झाले? ठीक, ये सब क्या है? ये एक्सपेक्टेड नहीं है मुझे. पावकच. एपी आज असं होऊच शकत नाही. मी स्वतः सगळं पर्सनली चेक केलेलं. अरे तो फिर जाओ, जाके देखो क्या हुआ है. हा, जल्दी. अशा त्रिवेणी संगम असलेल्या आजच्या आपल्या पहिल्या जज आहेत मैत्रेयी भास्कर. लेडीज एंड जेंटलमैन, शून्य से शुरुआत करना बहुत बड़ी चीज होती है और हमारे नेक्स्ट जज जिन्होंने एक छोटे से तिनके से इतना बड़ा एम्पायर खड़ा किया. लेट्स गिव अ बिग राउंड ऑफ अपलॉज टू मिस्टर कुणाल राजगुरू, मॅनेजिंग डायरेक्टर अँड प्रोड्युसर एलेस्टर प्रोडक्शन्स. फिल्म आणि वेब सिरीज प्रोडक्शन्सच्या क्षेत्रामध्ये कुणाल राजगुरू हे नाव माहीत नाही असं होऊ शकत नाही. खऱ्या टॅलेंटला ओळखायला एक वेगळा दृष्टिकोन लागतो आणि म्हणूनच आज आपल्या बरोबर या 12 स्पर्धकांपैकी एक विजेती निवडण्यासाठी आपण यांना इथे आमंत्रित केलं. असं म्हणतात की एक वेगळा दृष्टिकोन संपूर्ण चित्र पालटू शकतो. वी आर व्हेरी लकी, कारण जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 साठी अशाच एका वेगळ्या दृष्टिकोन असलेला जज आपल्या पॅनलमध्ये आम्हाला लाभलेला आहे. कडकडून टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या तिसऱ्या जजचं, शिल्पी म्हात्रे यांचं. ओके फ्रेंड्स, अब दिल थाम के बैठिए क्योंकि अब मैं जो नाम लेने जा रहा हूं उससे शायद आपकी धड़कन कुछ देर के लिए रुक सकती है. ये वो है जिन्होंने अपने टैलेंट से बॉलीवुड को ही नहीं बल्कि तेलुगु और तमिल इंडस्ट्री को भी हिला के रख दिया. आणि तेवढंच नाही तर मराठी प्रेक्षकांना सुद्धा वेड लावलंय. कंपनी, काटे यासारख्या सिनेमांमधल्या आयटम नंबर्स मध्ये त्यांनी आपल्या ठुमक्यांनी आणि आदानी सगळ्या ऑडियन्सला अक्षरशः खल्लास केलं होतं. आय कॅन नॉट वेट मोर टू वेलकम ऑन स्टेज
our celebrity judge for the night, the most beautiful, ravishing, stunning dancer and actress, Isha Kopikar. Hello Ishaji. I am myself a very big fan of yours. तुम्हाला कसं वाटतंय आज इथे येऊन? व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू ऑल हिअर. मला खूप एक्साइटमेंट आहे बिकॉज आय एम अ पार्ट ऑफ दिस शो. या इव्हेंटचे न्यूज आणि अपडेट्स मी नेहमी फॉलो करते अँड आय लव्ह दिस शो. आय रिअली लव्ह इट. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. आम्ही पण तितकेच एक्साइटेड आहोत आणि इट्स अन ॲब्सोल्यूट प्लेजर टू हॅव यू ईशाजी. आता मी विनंती करतो ईशाजी यांना की त्यांनी स्थानपन्न व्हावं. प्रचंड टाळ्यांनी स्वागत करूयात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 चे टॉप 12 कंटेस्टंट्स. ऋतुपर्णा दास फ्रॉम कोलकाता, आकृति झा फ्रॉम बिहार, रेवती गणेशम फ्रॉम बैंगलोर, देव्यांशी राजपूत फ्रॉम राजस्थान, नियति राव फ्रॉम कर्नाटका, मिथिला कलंगुटकर फ्रॉम गोवा, अश्लेषा शिवलकर फ्रॉम मुंबई, अमृत कौर फ्रॉम चंडीगढ़, प्रीता बालचंद्रन फ्रॉम चेन्नई, राधिका पटेल फ्रॉम बड़ोदरा, कुशा चड्डा फ्रॉम दिल्ली, अश्विनी वाघमारे फ्रॉम डोंबिवली, आपल्या स्पर्धकांनी घातलेले आउटफिट्स खास ट्रेडिशनल राऊंडसाठी बनवून घेतलेले असून ते त्या त्या प्रदेशानुसार आहेत. हे सगळे आउटफिट्स मिसेस इंडिया 2023 चे ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर कलानिधी ठाणे यांचे एक्सक्लुसिव्ह डिझाईन्स आहेत. तर आज रंगणारे स्पर्धा या 12 विवाहित स्त्रियांमध्ये. पण आता वेळ आहे एका खास अनाउन्समेंटची. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 चे जाहीर केलेले बक्षीस आहे ₹21 लाख टायटल विनरसाठी, ₹11 लाख फर्स्ट रनरअप साठी आणि ₹5 लाख सेकंड रनरअप साठी. पण या वर्षी स्पर्धेला अभूतपूर्व रिस्पॉन्स मिळालाय, रादर मिळतोय. त्यामुळे या बक्षिसांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आता मिसेस इंडिया 2023च्या विनरला मिळणार आहे मुंबईच्या SK मॅजेस्टिक बिल्डर आणि डेव्हलपर तर्फे एक नवीन स्कीम मध्ये 1 बेडरूम किचन फ्लॅट. घर मिळणार आहे. आता तुला जिंकावंच लागेल अश्विनी. तो ये थे हमारे इस साल के टॉप 12 कंटेस्टेंट्स. नाउ लेटर ऑन दे विल बी कट डाउन एंड दे विल फेस 3 डिफरेंट राउंड्स, ईच टेस्टिंग देयर ब्यूटी एंड ब्रेन्स. तो शुरू करते हैं जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 चा पहिला राउंड. कलानिधी ठाणे प्रस्तुत टॅलेंट राउंड.
हा तो राऊंड आहे ज्याच्यामध्ये सगळे स्पर्धक आपापलं टॅलेंट दाखवणार आहेत. कलानिधी ठाणे हे आपले ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर आहेत आणि त्यांचे अमित भाई या राऊंडला जज करणार आहेत. मी अमित भाईंना या मंचावर याची विनंती करतो. नमस्कार अमित भाई. नमस्कार. अमित भाई, गेले 25 वर्ष कलानिधी लोकांची आवड संभाळून हँडलूम मध्ये एक्सक्लुसिव्ह डिझाईन साठी अग्रेसर आहेत. तुम्हाला कसं वाटतं आज या मंचावर येऊन? कलानिधीची 25 वर्षाची सुंदर अशी जर्नी, त्यात लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता याची चव चाखून बघू शकतो. अश्विनी, तुम्ही आज जाऊ शकता. थँक्यू. तो अब बढ़ते हमारे टैलेंट राउंड के अगले कंटेस्टेंट की ओर. आणि आता येतीये राधिका. या जजेसने कितीही जोर लावला तरीही मी तुला पुढच्या राऊंड मध्ये अजिबात जाऊ देणार नाही. तो अब बारी है रैंप वॉक राउंड की. टू शो अस देयर oozing confidence on stage and the sense of fashion, let us all welcome these contestants in the glamour ramp walk round.
आणि रॅम्प वॉक साठी आपली पहिली कंटेस्टंट आहे अश्विनी वाघमारे. अश्विनी, अश्विनी, गो. अश्विनी, गो. Walk. शिका चालते. साधारण तिला जमिनीचा अंदाज येत नाही वाटतं. चक्कर येते की काय तिला? हे मुद्दाम करताय? क्या हुआ है डॉक्टर? त्यांना सेडेटिव्स दिले गेले आहेत. व्हॉट? सेडेटिव्स? पण ती ठीक होईल ना? म्हणजे शुद्धीवर येईल ना लवकर? डॉक्टर, इसका ठीक होना बहुत ही जरूरी है. डॉक्टर, प्लीज डू समथिंग. जर अश्विनी टॉप 5 मध्ये सिलेक्ट झाली तर तिला स्टेजवर जावं लागेल. प्लीज तिला लवकर शुद्धीत आणा. ओके, गिव्ह मी अ मोमेंट. बाप्पा, तुझ्या कृपेमुळे इथपर्यंत आलीये माझी आशू. आता तिला परत जाऊ देऊ नकोस. पुन्हा उभं कर तिला. Because everyone can express their feelings, their expressions, their opinions in a better way, their mother tongue only. And my mother tongue is Marathi. And I will be grateful if all judges will allow me to speak and answer this question in Marathi. अश्विनी, तुम्ही प्रश्नाचे काय उत्तर देतात ते महत्वाचं आहे. कुठच्या भाषेत देतात ते महत्वाचं नाही.
गो हेड. धन्यवाद. मी आज अश्विनी, टिकली टिकली. म्हणजे मला हे सांगायचंय की स्त्रीवाद हा अश्विनी, उज्ज्वला, अहो थांबा ना. टिकली टिकली. स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझम. अश्विनी थांब. आई, तारा, या अश्विनीच्या सासूबाई नक्की काय करतायत? शी इज क्रेझी. खूप मोठा ब्लंडर करतायत आपल्या शो मध्ये. आजी काय? थांब ग. अरे ही बाई स्टेजवर काय येते? तारा माझी नोकरी गेली. घाई तयार होऊन आलीस. टिकली लावायला विसरलीस ना? शेवटचा राऊंड आहे. मार्क नको ना कापायला तुझे. जिंकायला हवीस ना. सगळे माझ्याकडे का बघतायत आणि हसतायत ग? टिकलीच्या साडीवर कपाळाला टिकली नसते का लावायची? मी पण मिली ना. राहू देत आई. स्प्रिंगडेल कंपनीने भावनांना नेहमीच सगळ्यात जास्त महत्व दिलंय. आजचा हा क्षण आपल्या विजेत्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि कायम लक्षात राहणारा क्षण. त्यामुळे मी अश्विनी वाघमारे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे यजमान मिस्टर श्रेयस वाघमारे यांना स्टेजवर आमंत्रित करतो. Congratulations. I am very proud of you. थँक यू. या वर्षीची ही स्पर्धा नक्कीच सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील. स्टेजवर स्पर्धकांचे मी आभार मानतो, मान्यवरांचे आभार मानतो आणि विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.